भयंकर असते. आणि अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे कसं जायचं गीतेमध्ये कुठे वर्णन केलेलं आहे. कारण की मनुष्य हा जसं जर पाहायला गेलं तर सागर हा कशाने भरलेला आहे? पाण्याच्या खारट पाण्याने भरलेला आहे. हिमालय जातात तर हिमालय कशाने भरलेला आहे? बर्फाने भरले, त्याला काय म्हणतात? हिमालय म्हणतात. तसंच दुधामध्ये साखर टाकली त्याच्यात साखरमय पदार्थ होतो. कोणतीही गोष्ट टाका ती ते मय होऊन जाते. तसं मनुष्य श्रद्धामय असतो. तो श्रद्धा कुठं ना कुठं असतो. श्रद्धा ही श्रद्धा असते त्याच्यामध्ये, पण ते श्रद्धेशिवाय त्याचं काम चालत नाही. आणि तो सगळीकडे श्रद्धा ठेवतो. नाव्याच्या दुकानात गेला सलून करताना, त्याच्या श्रद्धा ठेवता गळा कापणार नाही, केसच कापेल. ब्युटी पार्लरला जाताना तुम्हाला असतं बाबा ही बाई नाही का जे काही करते ती व्यवस्थित करण्याच्या डोळ्यात काहीतरी टाकणार, विश्वास आहे. डॉक्टरकडे जातात त्याच्यावर विश्वास ठेवतात की हे जे काही गोळ्या देणार आहे तुम्हाला बरा करणार आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवतात. बसमध्ये बसताना विचारत नाही का साहेब तुम्हाला येते गाडी चालवता, लायसन आहे का तुमचं? नाही. त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्या गाडीमध्ये बसतात. रेल्वेमध्ये बसताना त्या इंजिनच्या ड्रायव्हरला विचारत नाही साहेब कसं आहे, नाही, त्याच्यावर श्रद्धा ठेवतात. फ्लाईटमध्ये ते वैमानिकल चालवतात की नाही किंवा आणखीन काय होणार, म्हणजे सगळीकडे तुम्ही श्रद्धा ठेवून कार्य करतात आणि त्या श्रद्धेनुसार तुमचं होतं. मग सांगायचा मुद्दा असा आहे की सगळीकडे जसं माता पिता मुलाला काय इन्व्हेस्टमेंट करतात की श्रद्धा असते एक ना एक दिवस हा माझं पालन पोषण करेल. नवरा बायको लग्न का करतात की त्यांना माहिती एकूण एकाचं पालन पोषण करते, श्रद्धा ठेवूनच ठेवतात ना. आणि त्याच्यानंतर नोकर आणि मालिक की मी महिन्याच्या पगारामध्ये, जसं तुम्ही नोकऱ्या करतात कुठेतरी महिन्याच्या शेवटी मला पगार, विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून तुम्ही तिथे कार्य करतात. येऊन सिक्युरिटी गार्ड ठेवला तरी त्याचे विश्वास ठेवतात. म्हणजे या जगातल्या सगळ्या गोष्टी श्रद्धेशिवाय चालत नाही. श्रद्धा नसेल तर आपण प्रगती नाही करू शकत. म्हणजे भौतिक जगामध्ये सुद्धा श्रद्धा महत्वाची असते, तर त्याच्याशिवाय जीवन चालतं. जर श्रद्धा नसेल तर जीवन नाही का विचलित होऊन जातं. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे. पण बऱ्याच लोक श्रद्धा अशी ठेवतात की ती श्रद्धा कशी असते की सगळ्या गोष्टीवर श्रद्धा असते, पण भगवंतावर, त्यांच्या भक्तावर आणि त्यांच्या ग्रंथावर अजिबात श्रद्धा नसते. आम्ही पार ग्रंथ तुम्हाला वतून वतू सांगू, भगवंत येऊन सांगतात गीतेचे माध्यम, प्रवचन भक्त सांगतात, ग्रंथ बी सांगतो, येणे प्रकारे सगळं सांगतो. जगातल्या सगळ्या गोष्टीवर विश्वास असतो, पण ग्रंथावर, भगवंतावर आणि त्यांच्या भक्तावर विश्वास नसतो, म्हणून प्रगती करत नाही. त्यासाठी कारण काय असतंय, मग याला म्हणतात अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे काय? डोळ्याने ब्लाइंडली फॉलो करणे. जसं तुम्ही काही दिवसापूर्वी मी क्लिप पाहिली छोटीशी, रेल्वे जात होती आणि एक मेंढरू जात असताना सगळे मेंढरू त्याला फॉलो करत होते आणि खचाखच कापत होते. साहेब 8-9 मेंढर, पण हे बघत नाही की समोरचा तो मेला जातोय, पण तरी त्याला अंधाधुंदी, त्याला म्हणतात अंधश्रद्धा, अंधुधुंद फॉलो करणं, ब्लाइंडली फॉलो करणं. म्हणून इथे भगवद्गीतेत भगवंत श्रद्धेचे 3 प्रकार सांगतात आणि त्यानुसार मनुष्याची श्रद्धा घडते. म्हणजे अंधश्रद्धा किती डेंजर असते. म्हणून भगवंत म्हणतात कोणतं वय? अर्जुना पहिला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारलाय की यम शास्त्रची वृषुद्धे यजते श्रद्धाविंत तेषाम निष्ठम तू का कृष्ण सात्वमय रजस्वा. की जे लोक शास्त्राचा आदेश न करता, त्याचा अवहेलना न करता काही जी कार्य करतात, त्यांची गतीचं काय होतंय, त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारची आणि त्यांचं गंतव्य काय होतंय. मग भगवंत त्याला उत्तर देताना ते म्हणतात की श्री भगवान वाचे त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम स्वभाजत्मा सात्विकी राजसी चैव तामसी चेतवा शृणो. ते म्हणतात की अर्जुन 3 प्रकारचे त्रिविधा कोणती आहे? स्वभावचा, स्वभाव म्हणजे स्वाभाविक, नॅचरली. जर साखरेचा गुणधर्म काय? स्वभाव काय? गोडपणा देणं. मिरचीचा गुणधर्म तिखट देणं. पाण्याचा धर्म काय? द्रवित देणं. तसाच मनुष्याचा स्वभाव श्रद्धा ठेवणं, पण त्याच्यामध्ये किती श्रद्धा आहे? 3 प्रकारचे. कोणती? एक म्हणजे सात्विक, म्हणजे सात्विक श्रद्धा, दुसरे रासिक श्रद्धा आणि तिसरे तामसिक श्रद्धा. या 3 श्रद्धेनुसार करतो आणि मग पुढे म्हणतात की ह्या श्रद्धेनुसार मनुष्य काय करतो, त्याची अवस्था बनते. म्हणून शास्त्र आपल्याला इथं काय सांगतं की जर पाहायला गेलं
तर याची पहिली श्रद्धा आहे ती तामसिक श्रद्धा. तामसिक श्रद्धा म्हणजे काय? अंधाधुंद पालन करणे, म्हणजे त्याला शास्त्राचं कुठे पालन नाही. याचं एक उदाहरण दिलं जातंय. जसं तामसिक श्रद्धेचं याच्यामध्ये भूत प्रेतावर जी वर्शिप करणारे लोक असतात ते त्यांची श्रद्धा तामसिक असते. भूत प्रेत, काळी जादू, त्याच्यानंतर दर्गा किंवा आगोरी उद्यावर जास्त उपासक ठेवतात. म्हणजे सगळे भूत प्रेतावर जे वर्शिप करणार असतात त्याला म्हणतात तामसिक श्रद्धा. आणि याचा दुष्परिणाम काय होतात? भगवंत किती म्हणतात, जो देवतांची पूजा करतो देवलोकात जातो, जो पितरांची पूजा करतो पितृ येवनीत जातो, आणि जो भूत प्रेतांची पूजा करतो तो भूत येवनीत जातात. 9.26 त्या श्लोक 25 श्लोक म्हटलेला आहे. तर तामसिक श्रद्धेचं काय होतं, याच्यामध्ये विशेष करून जे लोक जे असतात भूत प्रेतांची पूजा, खेडेगावमध्ये त्याला डाकिनी म्हणतात, चटणी किंवा चंडाळ, अशा लोकांची ती वर्शिप करतात. आणि याचा दुष्परिणाम काय होतो की त्याला इहलोकी आणि परलोकी काही फायदा होत नाही. आणि मग तामसिक श्रद्धा कशी वाढते? जसं एका गावामध्ये एक मोठा श्रीमंत व्यापारी होता, आणि व्यापारी असल्यानंतर सगळे लोक त्याला पालन करायचं. तो जे सांगेल, पैशामुळे सगळे वागतात ना, तसं जे करायचं तो सगळं गाव फॉलो करायचं. नेमकं ह्या व्यापाऱ्याचं गाढव मेलं, कोणाला काही माहित नाही. मेल्यानंतर त्याने अंत्यविधी केली, आणि अंत्यविधी केल्यानंतर काय केलं, त्यांनी हेडशेव केलं. आणि हेडशेव केल्यानंतर काळे कपडे घातले, बिना चपलाचा फिरू लागला, शोक करू लागला. आणि सगळ्या गावानं लोकांना पाहिलं की व्यापाऱ्याला काहीतरी मोठं दुःख झालंय बरं. यानं काय केलं, टकलं केलंय, काळे कपडे घातले, शोक करतो, खात पित नाहीये. झालं काय, तर सगळ्या गावानं काय केलं, ते टकलं केलं, काळे कपडे घातले. आणि घातल्यानंतर हे सगळ्याला प्रश्न पडला की आपल्या शेडजीचं वारलं कोणते, ते जाऊन विचारू. आपण तर काळे कपडे घातले बाबा, टकले बी केलं, उपास धरतो, रडतोच बी, जाऊन ते विचारू तर खरे काय. मग सगळं गावाले जे प्रमुख असतात, सरपंच, ते सगळे गेले. म्हणजे काऊ शेडजी, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सामील आहोत, तुमच्यामुळे आम्ही हेडशेव केलं, टकलं केलं, काळे कपडे घातले, आम्ही पण नाही का खाणं पिणं बंद केलं, आम्हाला पण दुःख होत आहे. नेमकं वारलं कोण हो तुमच्या घरात? शेठजी म्हटले, कोण नाही हो, माझं गाढव वारलं म्हणून मी टकलं आणि काळे कपडे घातले. म्हणजे याला काय म्हणतात, अंधाधुंद करणं, म्हणजे कोणत्याही विचार न करता त्याला फॉलो करणं, याला म्हणतात तामसिक भक्ती. आणि याचा परिणाम काय होतो, याच्यामध्ये विशेष करून जे यमुनीची पूजा करतात, जे मैथुन सुखाचं करतात ना, जसं तुम्ही आसाममध्ये कामाख्या देवी आहे, तिथे स्त्रीचे यमुनीची पूजा केली. जसं तुम्ही इथं याला जाता उज्जैनला, भैरवनाथाला दारू पाजल्या जाते तिथे काल भैरवला. किंवा हे लोक काय करतात, विशेष करून बळी अर्पण करणं, कोंबडे कापले, बकरे कापले थाडग्यांना, किंवा आपला नवस असतो. जसं मी विदगावात राहतो पहिले, इस्कॉनच्या येण्याच्या पहिले, तर तिथं मसोबाचं एक मंदिर होतं, आणि त्या परिवारामध्ये दरवर्षी 2 जेवण असायचे, गोड जेवण आणि तिखट जेवण. आणि त्या गोड जेवणाला कोणी जास्त गरज नसे, पण तिखट जेवणाला तिथं बघायचे ते बकर लटकले, जसं कुत्रे बसतात ना शिक एक साईडनं असं वाट बघत, तसं खाणारे नाही का ते बघत राहतात, त्याचा जीव चालला आणि यांचं खाण्याचे तड. आणि असे भामटे लोक की त्या मसोबाला चांगलं काय ते नाही, खूर नाही का पुरून टाकतात, आणि चांगलं मटण हे खातात. म्हणजे लोक धर्माच्या नावानं जी बळी देतात, तामसिक करतात, त्या तामसिक कृतीमुळे त्यांचे तामसिक गुण होतात, आणि मग अधोगतीला जातात. याचं फळ भेटत नाही. म्हणून पहिली हे सांगतात की तामसिक श्रद्धा. दुसरी श्रद्धा आहे रासिक श्रद्धा. रासिक श्रद्धा म्हणजे काय, आवळा देऊन भोपळा मागायचा. देवा मी श्रावण सोमवार करते, संकट चतुर्थी करते, किंवा शनिवार धरते, किंवा रविवार धरते, अमावस्या पौर्णिमा 8 दिवसाचे मी उपास धरते. याच्यामध्ये मला काहीतरी भौतिक इच्छा आहे, काही आकांक्षा आहे, ह्या दृष्टिकोनातून जो उपास धरतो त्याला रासिक भक्ती म्हणतात. आणि रासिक भक्तीमध्ये विशेष करून जे राक्षसी उपासना करतात, ज्याच्यामध्ये मोठमोठे असुर आहे का देवदेवताचा उपासना करून त्याच्याकडून काय मागतात, किंवा जे असुर वृत्तीच्या लोकांना असुर लोकांचीच पूजा करतात, त्याच्यामध्ये एकच असतं बिझनेस मेंटॅलिटी, की देवा मी एवढे दिवस पायी चालणार, बिना चपलाचं मला नाही का. आता नवरात्रामध्ये असतात ना, शास्त्रामध्ये कुठं पायी चालायचं वर्णन नाही, पण आपण चालतो. आता 9.5 दिवस नवड्या साड्या घालायचं कुठं माहित नाही. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी डोकं काय लावलं माहितीये का, धंदा तर करायचा आहे,
मग कसं जाईन? 9 दिवसाच्या 9 साड्या, पण नवऱ्याचे काय हाल होते त्यांना काय माहिती आहे? पण तुमच्या कलरच्या साडी बदलल्याने देवी कशी प्रसन्न होते कुठं वर्णन आहे. राशी कसं माझ्या इंद्रतृप्तीला किती बरं वाटते त्याला ती श्रद्धा म्हणून त्यानुसार करतो. पण आपल्याला जे चांगलं वाटते ते घेतो. जसं मी एकदा मुंबईला जात होतो, तिथं पाहिलं सगळे येल्लो कलरचेच नाही का, सॉरी हिरव्या कलरच्या सगळ्या बाया दिसत होत्या इथून तिथून. मी एका भक्ताला विचारलं आज काय कलर हे? अरे म्हणला प्रभूजी आज नाही का कोणत्या तरी माळेला हिरवी साडी असते म्हणून सगळ्यांनी हिरवेच घातले. म्हणजे माझ्या इंद्रतृप्तीला काय भेटन त्यानुसार हे करतात. ते घाला त्याच्या विरोधात नाही, पण त्याच्या मागचा उद्देश काय हे समजणं महत्वाचं आहे. आणि मग याच्यामध्ये ह्या राशिक पूजामध्ये लोक त्यांच्या आघोरी कुर्त्याची वर्शिप करतात. जसं सेंट झेवियर ऐकलं असेल तुम्ही, त्याने नाही का खूप कन्व्हर्जन केलं ख्रिश्चनांचं आणि खूप येऊन गोव्यामध्ये आणि खूप हिंदूची हत्या केली. पण त्याला पद कोणतं दिलं? आता नाशिक रोडला जाताना एक चर्च आहे बाजूला, सेंट झेवियर स्कूल आहे, तिथे आपले हिंदूचे लोक सेंट झेवियर स्कूल, सेठ पदवी दे. सेठ म्हणजे काय? संत. आणि त्याची वर्शिप करतात, याला म्हणतात रासिक. दुसरं तुम्ही चिश्ती दर्गा ऐकला असेल अजमेरचा, 90% हिंदू जातात तिथे. तर चिश्तीने काय केलं, राजस्थानमध्ये आणि नॉर्थ इंडियामध्ये जे काही मुस्लिम कन्व्हर्जन केलं ते चिश्तीने केलं. आणि ते 2 प्रकार होते, एक तर तुम्ही प्रेमानं ऐका नाही तर मारा. आणि सगळ्यात जास्त हत्या त्या चिश्तीने केलेल्या. आणि आपण सर्रासपणे अंधाधुंदी रजोगुणाचं करतोय. म्हणजे सांगायचा मुद्दा की मी श्रद्धा जी फॉलो करतो याचं काय होतंय. मग जसं एकदा ह्या श्रद्धेचा दुष्परिणाम काय होतो किंवा हे लोक कसे करतात. 2 माणसं रस्त्याने जात होते, जास्त असताना एकाने चप्पल काढली, दंडवत मारला उठून पाया पडत होता. तर ते दुसरा प्रश्न विचारलं का गणपतीचं मंदिर का? नाही. दुर्गादेवीचं नाही, शंकराचं नाही, हनुमानाचं नाही, राधाकृष्ण नाही. मग मंदिर नाही, तू दंडवत कोणाला केला, इथं नमस्कार कोणाला केला? ते मला काय आहे दादा, हे माझ्या सासऱ्याबाचं घर आहे, ते मला बायको, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन दिली म्हणून मी तिथे नमस्कार करतो. मला कुठून काय भेटतंय तिथं मी नमस्कार करतो. ते घर कोणाचं आहे की काय आहे ते महत्वाचं नाही, मला काय भेटतंय हे महत्वाचं आहे. म्हणून आपली वृत्ती, आपण त्या कथेला हसतो. आपलं तसंच आहे ना, जिथं मला काय भेटतं, जिथं चमत्कार केले तिथे मी नमस्कार करतो. आणि मला भौतिकीच्या म्हणून 80% 90% अंधश्रद्धा रजोगुणाच्या मागे लागलेले. आणि मग कोणी काही सांगितलं, जसं साऊथ इंडियामध्ये एक होते, दोघं नवरा बायको होते, स्वतःला देव मानायचे. 25,000 रुपयाचं दर्शन, 50,000 रुपयाचं दर्शन, 1 लाखाचं दर्शन. का? तर भौतिकीचं. अहो, असं कोणाला प्रार्थना करून नाही भेटत या जगामध्ये. असं भेटत असलं असतं तर नोकऱ्या करायची गरज पडली नसती. किंवा मी आता एक आमचे ओळखीचे होते, मला प्रभूजी मी दर महिन्याला बालाजीला जातो. का बरं? मी बालाजीला प्रॉमिस केलंय की बिझनेस मधला 10% तुम्हाला माझा बिझनेस असा वाढवायचा. म्हणजे पार्टनरशिप केली, काय व्यवसाय केल्यानंतर रजोगुणी वर्षिप. आणि दुसरा शिर्डीला का जातो दर महिन्याला? मी त्याला विचारलं का? मला बाबा माझे लय काम करतात, मी त्याच्यातले ब्लॅक मनीचे काही पैसे टाकतो. त्याचं नाव सांगणार नाही, अधिकारी मोठा खाते डिपार्टमेंट मधला तो खातो. आणि तो दर महिन्याला टाकतो. का? एवढा ह्या महिन्यात वसुली केली आणि एवढे आता होणार आहे बाबा तुम्हाला याच्यातलं. का? तर माझं पाप तुम्ही घ्यावा म्हणून मी असं नाही होत. याला म्हणतात रजोगुणी वर्शिप करणारे. आणि म्हणून इथे दुसरं जे आहे, आणि हे जे रजोगुणी आहेत विशेष करून पैसा, पूजाला, प्रतिष्ठेच्या मागला जाते, ही दुसरी श्रद्धा. तिसरे सत्वगुणी श्रद्धा. सत्वगुणी श्रद्धा हे विशेष करून देवदेवताची उपासना करतात. मग याच्यामध्ये ब्रह्माजी, शिवजी, त्याच्यानंतर इंद्र, चंद्र, गणपती, पार्वती, दुर्गादेवी, सूर्य यांची उपासना करून, जसं सगळे लोक पाणी घालतात सूर्यदेवाला आरोग्य भेटावं, चंद्राला नाही का आपल्याला बुद्धी भेटावं म्हणून, गणपतीचे काय भेटतात किंवा बुद्धीचे देवता आहे, लक्ष्मीची काय वर्शिप करतात, पैसे भेटावं, सरस्वतीची वर्शिप का करतात, विद्या भेटावं म्हणून, त्यांच्याप्रती प्रेम भेटावं असं नाही. आमचं सार्थक कसं होईल याच्यासाठी याला म्हणतात सत्वगुणाची वर्शिप. म्हणून लोक दुकानामध्ये 3 लोकांचा फोटो ठेवतात. सरस्वतीकडून विद्या घ्यायची, सरस्वती विद्या भेटली की लक्ष्मी भेटते, आणि त्या लक्ष्मीच्या विद्येमध्ये विघ्न येऊन म्हणून गणपतीची वर्शिप करतात. तिघांना असं मिळून ठेवलेलं आहे, आणि त्यानुसार याला म्हणतात सत्वगुणाची वर्शिप. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी तामसिक श्रद्धा आहे याच्यापेक्षा ह्या 3 प्रकारचे,
पण याच्यामध्ये अंधश्रद्धा ही खूप भयंकर असते आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि जसं तुम्ही कधी कधी अंधश्रद्धाचे साधं उदाहरण देतो तुम्हाला. बीडी सिगरेटवर लिहिलं जातंय शरीराला हानिकारक आहे, याच्यापासून कॅन्सर होता. त्या सिगरेटवर सरळ पिक्चर दिला आणि स्टिकली वाहन तरी लोक फुकतात, पेतात, ते करतात. दारू प्यायल्यानं तुमच्या किडनी खराब होतात तरी लोक दारू पितात. चेतावणी देऊन सुद्धा लोक करतात. याला काय म्हणतात? अंधश्रद्धा. माहीत असून माहीत नसल्यासारखं करतात. जसं एका गावामध्ये अंधश्रद्धा काय झाली, एका गावामध्ये 2 चोर होते आणि 2 चोर असल्यानंतर एका गावात त्यांनी चोरी केली. चोरी केल्यानंतर त्यांना चोरीमध्ये 2 गोष्टी भेटल्या. एका चोराला बैल भेटला आणि एका चोऱ्याला गाढव भेटलं. आणि म्हणून त्या 2 चोरांनी ठरवलं की आपण एकाच गावातून गेलं जर पकडलं गेलं तर आपल्या दोन्ही वस्तू जातो, त्यापेक्षा काम करू आपण 2 मार्ग काय करू, 2 मार्गाने जाऊया. म्हणून एका बैलावाला चोरी करून एका गावाला गेला आणि गाढव जे होतं गाढव घेऊन दुसऱ्या गावाला गेल्यानंतर 2-3 गावं ओलांडले आणि 4थ्या गावावर नेमका तो पावसाला गावाच्या विशीवर एक गाढव मेलं. आणि मेल्यानंतर दुपारची वेळ झाला. मेल्यानंतर आता गावात जर गेलं आणि समजलं तर लोक गावच्या हंतीन करायचं काय, तर गावच्या विशीवर त्याने काय केलं, खड्डा खोदला. खूप घामाघूम झाला. खड्डा खोदला, त्याच्यात गाढव पुरल्यानंतर त्याच्यावर सगळी माती ढकलल्यानंतर थकून गेला. संध्याकाळचे 4-5 वाजले. 4-5 वाजल्यानंतर थकले असल्यामुळे त्याने काय केलं, आपल्या अंगावर लाल आणि हिरवा कपडा त्या जे गाढव पुरलं त्याच्या अंगावर टाकल्यानंतर एका गावातल्या व्यक्तीनं पाहिलं की अरे इथं काहीतरी मोठी समाधी थडगं दिसते. आलं, त्याने 2 केळीचे डझन आणलेत आणि 1 रुपया ठेवून दिला, 100 रुपया. हे उठून बघतोय चोर, ह्याला चांगला बिझनेस आहे भाऊ. काय लाल कपडा आणि हिरवा कपडा टाकल्यानंतर केळीचं डझन भेटलं आणि वरतून 100 रुपये भेटला. भाऊनं काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गलीतले मोर जमा करून आणले गावातले तोले आणि सांगितलं बाबा लय पावतो. आणि लाईन लागायला लागली ना, तो याचा प्रत्येकाच्या डोक्यावर मोरपंख झटकायचा, लोक नवस करायचे, पाया पडायचे. कोणी विचारलं नाही कशाची काय. याचा बिझनेस म्हटलं चोऱ्या करून नाही का लोकांची दुश्मनी, राजाची दुश्मनी आणि पैसा. इथं बसल्या चांगले चांगले लोक पदार्थ आणून देतात, पैसा भेटतो, काय करायचं. आणि त्याची कीर्ती त्या आजूबाजूच्या गावात एवढी पसरली, बाबा लय प्रसन्न होतो, सगळ्याची इच्छा पूर्ण करतात. पोराने अभ्यास नाही केले तरी पास होतात, ज्याचे लग्न होत नाही त्याचे लग्न होतात, ज्याचे लग्न झाले त्याला मुलबाळ होत नाही ते मुलबाळ पण होतं बाबाच्या कृपेने. सगळ्या गोष्टीत परत. ह्या दुसऱ्या चोराला वाटलं की आपली एवढी दरिद्री चालू आहे बाबा, आपण जाऊन प्रयत्न करूया. आणि नेमका गुरुवारचा दरबार भरलेला, सगळे लाईन मध्ये जायचा. हा सगळ्या याची दाढी गिडी वाढली, प्रत्येका डोक्यावर मोरपंख करत करत नेमका हा चोर आला. यानं पाहिलं आपला जोडीदार आलाय, याला स्पेशल दर्शन झालं. म्हटलं अरे आपण 24 तास ड्युटी करतो, आपल्याला कोणतरी सपोर्टिंग पाहिला. त्याला म्हटलं तू साईडला होय. त्याला बी नवल झालं, त्यांना बी ओळखलं नाही कोण आहे काय, दाढी घेण्यामुळं. याला वाटलं काहीतरी मी स्पेशल आहे, घेतलं. सगळं जाऊ दिल्यानंतर म्हणलं तुला एक गोष्ट सांगू का, ओळखलं तुम्हाला? म्हणून नाही ओळखलं. अरे आपण चोरी केली होती, तू बैल चोरला, मी गाडव चोरलो होतो. म्हणून म्हटलं मी ड्युटी करू परेशान आणि पैसे भेटतात, खायला प्यायला भेटते आणि मान सामान लोक पाया पडतात, नवस करतात, त्यांना दोऱ्या ताबीत बांधतो मी त्यांच्या हातात. मग हे समाधी कोणाची? म्हणजे ते जे गाढव चोरलं होतं त्याची समाधी. काय झालंय, गाढव जे चोरलं होतं त्याची समाधी आहे. आणि लोक लाल कपडा आणि हिरवा कपडा टाकले की पाया पडतात, पैसे देतात. त्यामुळे मला कोणतरी पार्टनर पाहिजे, तू पण जॉईंट कर. आणि त्यापासून झाला हे पीर बाबा, घोडेश्वर बाबा, गाढव बाबा, हे पीर. आणि अख्ख्या नाशिक मध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमच्या मंदिराच्या बाजूला 3 थडगे 4 थडगे. कोण मेला, कुठं मेला, काहीच हिस्ट्री नाहीये. गलीमध्ये कबर बांधलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त मूर्ख आपले हिंदू जातात आणि त्याला पाय नवस करतात. अरे नवस करून जर मुलं बाळ होत असेल तर लग्न कशाची करायची गरज आहे? पण याला काय म्हणतात, अंधश्रद्धा आहे. की तुम्ही त्याची वास्तविक स्थिती काय आहे? अहो आपण समशमभूमीत गेल्यानंतर आंघोळ करतो एखाद्या डेड बॉडीला, म्हणजे तुम्हाला डेड बॉडीला हात लावले की आंघोळ करतो आणि तुम्ही थडक्यात जाऊन पाया पडून नवस करतात. तुम्हाला कसं काय ते प्रसन्न होतो, काय तुम्हाला वस्तू देत होतो? म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की दगडाची मूर्ती पावत नाही, मेलेलं थडगं कसं पावतो? महत्वाचं काय की तुम्ही अंधश्रद्धेने जेव्हा पालन करतात ना, त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतं, त्याची हिस्ट्री न जाणता. आणि याचा नुकसान काय होतंय, इही लोकी आणि परलोकी नाश होतो. म्हणून शास्त्र काय सांगतंय की याच्यामध्ये जसं एक आणखीन एक उदाहरण देतो. एका मागे पण मी उदाहरण दिलं प्रवचनामध्ये. एका गावात यजमानानं मोठी यज्ञ पूजा ठेवली
आणि ठेवल्यानंतर तिथे एक नेमकं त्या यज्ञाची तयारी चालत असताना तो ब्राह्मण आणि त्याचा मुलगा त्या यज्ञाची तयारी करतो. नेमकं ती काळी मांजर सारखे सारखे वारंवार फिरायची. तिथे फिरत असताना तो ब्राह्मण खूप कंटाळला आणि ते यजमानाला म्हटलं, भाऊ इकडे रे. म्हणे का हो? म्हणे पहिली काळी मांजर उचल आणि घराच्या उठ, तू पूजेला उठल्याला बसल्याला उठ, ही पहिली काळी मांजर धर आणि घराच्या कोपऱ्यात ठेव, त्याच्यावर टोपलं ठेव, घमिलं ठेव आणि वरतून वारवांटा ठेव. हे दृश्य कोण पाहिलं? ब्राह्मणानं पाहिलं आणि यजमानानं पण यजमानच्या मुलानं पाहिलं. हाय कुठेतरी ब्राह्मण नंतर पूजा झाली, दुसऱ्या गावाला गेले, तिथे यज्ञ ठेवला. यज्ञामध्ये सगळ्या सामर्थ्य सांगितल्या आणि 3 गोष्टी ऍड केल्या. कोणत्या? एक काळी मांजर, एक घमिलं आणि एक वारवांटा. पूजा तयार झाली. त्या यजमान म्हटले, दोघं नवरा बायको उठा. यजमानानं काळी मांजर धरा, त्याच्या पत्नी वरवंटान पाट ठेवा, पाठी घमिलं ठेवा आणि पूजाला स्टार्ट करण्याच्या पहिले आणि ते ठेवलं आणि मग पूजाला बसवलं. म्हणजे यजमानानं पण प्रश्न नाही विचारला आणि ब्राह्मणानं पण नाही सांगितलं. आणि ती कसं झाली ती परंपरा, त्याला म्हणतात अंधश्रद्धा परंपरा, की त्याचं कुठे ज्ञान नाहीये, काय नाही, जस्ट फॉलो करायचं. सगळे फॉलो करता मग करतो म्हणून करतो किंवा करते, मी पण केलं पाहिजे. नाही, याला शास्त्राचा पुरावा काय, याच्यातून केल्यानं काय होतं काय नाही होतं, याचे चांगले रिॲक्शन्स येतं का पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येते, हे आपण याचा कधीच विचार करत नाही. म्हणून शास्त्र सांगतंय की याच्यात जर केलं तर श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधिविना एकांत के हरेर भक्ती उत्पात कल्पते. भक्तिरसामृत सिंधू काय म्हणते? श्रुती स्मृती पुराण आदी. मग श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे पुराण, पुराण आदी ब्रह्मसूत्र, पंचरात्री म्हणजे आर्चविग्रह, विधी विना हे ग्रंथ जोर सोडून कोणी वर्षिप करीत असेल तो उत्पातवी कल्पते, समाजामध्ये उत्पात माजवतो, जो समाजाचा विध्वंस करतो. म्हणून आपल्याकडे जे गणपती नवरात्र आहेत ना, ज्या परंपरा चालू केलेल्या आहेत, शास्त्रोक्त परंपरा कुठंच नाहीये आणि शास्त्राचे खूप कमी पालन करतात. पण अंधाधुंदी परंपरा केलं ना तर त्या देवतांचं फल पाहिजे ते भेटत नाही ना, आपलं जीवन सुद्धा दुःखमय होत आहे. म्हणून जे काही करायचं असेल ते शास्त्र संमतीने केलं पाहिजे. नाहीतर भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यम शास्त्राची वस्तूचे वर्तते कामकारत न सिद्धी अपनवती न सुखम न परम न गती. या जगामध्ये त्याला सुख पण भेटत नाही, परम गती पण भेटत नाही, जे शास्त्राला फॉलो न करता जर पालन केलं तर. म्हणजे या जगामध्ये सुख पण भेटत नाही आणि परम गती पण भेटत नाही. म्हणून शास्त्र आपल्याला काय सांगतं, जर ती सिद्धी प्राप्त करायचं असेल, ती श्रद्धा डेव्हलप करायचं असेल तर कोणाकडे गेलं पाहिजे? तर मग भगवंत गीतेमध्ये म्हणतात, तदिविधी प्रणेपाते ना परिप्रश्नेने सेवया उपदेशन ते ज्ञाना ज्ञानीनं तत्वदर्शन. अर्जुना, तुला ती श्रद्धा पाहिजे असेल तद्विधी, कोणाकडे? तद्विधी परिनिपात, गुरुकडे जा, परिनिपात कर. परिनिपात म्हणजे त्याला पहिले नमस्कार. परिप्रश्नेने सेवा आहे, प्रश्न करा. म्हणून आपले सगळे शास्त्र आहेत ना संवादामध्ये. अर्जुनानं प्रश्न विचारला, भगवान कृष्णानं उत्तर दिलं. राजा परीक्षितनं प्रश्न विचारला, सुखदेव गोस्वामी उत्तर दिलं. मैत्रीने प्रश्न विचारला, विदुरजीनं प्रश्न विचारला, मैत्रीने उत्तर दिलं. म्हणजे सगळे ग्रंथ जर पाहिले गेले तर प्रश्न उत्तरामध्ये सौनक आदी ऋषीने प्रश्न विचारला, सुख गोस्वामीने उत्तर दिलेले. म्हणजे डिस्कशन झालेलं याच्यामध्ये आणि त्या प्रश्न उत्तरातून ते शास्त्र घडलेले आहेत. तसंच आपण गुरुकडे जाऊन प्रश्न विचारला पाहिजे की मी जे पालन करतोय ते खरं आहे का नाही आणि ते शास्त्रामध्ये कुठं संमत आहे का नाही. नाही तर गुरुकडे जाऊन लगेच प्रश्न विचारला तर, महाराज माझ्या अरे नाही, प्रश्न काय असला, मी कोण आहे, माझा भगवंताशी संबंध काय, मी भगवंताला कसं प्राप्त केलं पाहिजे, जन्माच्या पहिले होतो कुठे, मृत्यूनंतर माझं गंतव्य काय आणि मी जे करतो योग्य आहे का अयोग्य आहे, मला ते तुम्ही ते सांगा. आणि मग परिप्रश्न सेवा या, सेवा म्हणजे ते जे सेवा करा, सेवा करा म्हणजे ते पायदाबा नाही. सेवा म्हणजे 2 प्रकारची असते, त्याने जे सांगितलं ते फॉलो करा. लोक 2 प्रकारचे असतात, एक व्यक्तीला मानणं, पण व्यक्तीनं सांगितलेलं मानणं याच्यामध्ये फरक आहे. जसं मी अनंत विरे कृष्णप्रभूला मानतो, पण त्याने जे सांगितलेले ते मानत नाही. तसं गुरुला भरपूर लोक मानतात, पण गुरुनं सांगितलेलं मानत नाही. त्यामुळे श्रद्धा डेव्हलप होत नाही, अंधश्रद्धेकडे व्यक्ती जातो. त्यासाठी भगवंत काय म्हणतात, उपदेशन ते ज्ञान ज्ञानेनं तत्वदर्शनात, त्याने जे उपदेश दिलेले ते ज्ञान अर्जित कर, ज्ञानेनं तत्व, ते तत्व समज. तत्व कोणते? जन्म कर्मचे दिव ये जाना ते तत्वता तक्ता देह पुनर्जन्म नाही ते मामी ते स्वर्जुना. अर्जुना ते तत्व समजून घे. थोडं जड चाललंय का आज फिलॉसॉफिकल? तत्व समजून घ्या आणि ते तत्व समजलं तर मग ती वास्तविक श्रद्धा डेव्हलप होते. नाही झाली तर मग ती श्रद्धा कशी होते? भगवंत शिशीमध्ये म्हणतात
की ती डेव्हलप करण्यासाठी दुसरा सांगता ना, श्रद्धा शब्द विश्वास काय दृढ निश्चय कृष्ण भक्ती कैल कर्मकृत होईल. जे श्रद्धा शब्द विश्वास कृष्णाचे जे शब्द आहेत शास्त्राचे, श्रद्धांद्वारे जर विश्वासातून निर्माण केला तर शास्त्राचे जे कर्म आहे तुम्हाला ते प्राप्त होतात आणि फल प्राप्त होते. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात की मग ती श्रद्धा कशी होते, ते ज्ञान कसं भेटत, श्रद्धावंतो अनुसूयंतो. पहिले श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धेबरोबर दुसरी गोष्ट आणली पाहिजे अनुसूयंतो. अनुसूया नसेल तर श्रद्धा डेव्हलप होते. अनुसूया म्हणजे कोण, अनुसूया नावाची लेडीज नाही, तर ज्याच्यामध्ये ईर्ष्या नाही आहे, जर ईर्ष्या नसेल तर त्याची श्रद्धा डेव्हलप होते. ईर्ष्या असेल तर श्रद्धा होत नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, श्रद्धावते लभते ज्ञानम तत्परतम सहित इंद्रिया ज्ञाना लब्धा परम शांती अचिरेना गच्छन्ति. भगवंत इथं क्लिअर करतात, काय करतात, श्रद्धा व लभते ज्ञान, श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तत्परत सहित इंद्रिया, तुमचे इंद्रिय ते कंट्रोल मध्ये होतात आणि ते झाल्यानंतर काय, ज्ञाना लब्धा परम शांती, त्या ज्ञानामुळे त्या श्रद्धेमुळे परम शांती प्राप्त होती तुम्हाला. म्हणून जगामध्ये परम शांती प्राप्त करायची असेल तर त्याच्या पहिले ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानम परम लब्धा परम शांती गच्छन्ति. भगवंत म्हणतात ती शांती प्राप्त होते. आणि मग ती कसे होईल तर भगवंत म्हणतात एमिदम मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवता श्रद्धावंतो अनुसूयंतो मुच्यन्ते ते बी कर्मभी. ते ज्ञानाद्वारे काय होतं, अनुसया जर असेल, आता अनुसया या शब्दाचा अर्थ काय, जे ईर्ष्यातून मुक्त आहे. म्हणून आत्रे ऋषी आणि अनुसया ह्या दोघांना यांचं नाव का पडलं अनुसया. अनुसया म्हणजे काय, जिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ईर्ष्या नाही ती अनुसया. आणि आतुर ऋषी म्हणजे काय, 3 गुणावर त्यांनी विजय प्राप्त केले, 3 गुणातून मुक्त आहेत. जेव्हा तुम्ही ईर्ष्यातून आणि 3 गुणातून मुक्त होतात तेव्हा तुमच्या घरात भगवंत प्रगट होतात किंवा तुमच्या हृदयात भगवंत प्रगट होतात. जसं अनुसया आतुर ऋषीच्या देवी पोटी दत्तात्रय भगवंत प्रगट झाले, तसंच इथे आचार्य सांगतात की तुमच्यामध्ये अनुसया म्हणजे ईर्ष्यातून तुम्ही मुक्त आहात आणि 3 गुणातून मुक्त झालात तर भगवंत तुमच्या हृदयामध्ये तुमच्या समोर प्रगट होतात. जर ईर्ष्यातून मुक्त होत नसाल आणि 3 गुणात असेल, तुम्ही वर्षानुवर्ष ते भक्ती केली आणि किती प्रयत्न केला तरी भगवंत भेटणार नाही. इथे गीता क्लिअर करते. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंत आपल्याला सांगतात की 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या, एक म्हणजे भगवंतच्या शब्दावर विश्वास ठेवणे, दुसरं ईर्ष्यातून मुक्त राहणे आणि तिसरं ते श्रवण करणे. श्रवणाच्या माध्यमातून श्रद्धा वाढते, अशी वाढत नाही. जसं जसं मागं मी गीता कोर्स मध्ये मला सांगितले 3 प्रकारचे भगवंत लोक पाहणारे. एक म्हणजे अनुमान करणारा, दुसरं प्रत्यक्ष आणि तिसरं काय शब्द प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही अनुमान म्हणजे गेस करणे, गेसमध्ये चुका होऊ शकतात एखाद्याला पाहिलं तसं. दुसरं काय प्रत्यक्षामध्ये पण चुका होऊ शकतात. पण शब्द प्रमाण जेव्हा तुम्ही ऐकलं, जसं आता माझा टॅब आहे, टॅबला मी डोळ्यानं पाहतोय, अनुमान लावतो, खराब झालं तर कळणार नाही. पण रिपेअर वाल्याला विचारलं बघ याच्यात काय झालं तर तो काय सांगेल, याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. तसं मी पाहतो बी, अनुमान बी लावतो, पण जेव्हा त्या मॅकॅनिकल सांगितलं मला शब्दावर विश्वास, तसंच भगवंताच्या शब्दावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवतात तेव्हा भगवंताबद्दल वास्तविक स्थिती तुम्हाला कळेल आणि काय केलं पाहिजे काय नाही हे तुम्हाला कळेल. म्हणून इथे जसं सामान्य लोक एवढे मूर्ख येतात की ते भगवंतावर संशय घेतात, की त्यांची श्रद्धा अंधश्रद्धा असेल ना, ते भगवंत म्हणतात 16,108 राहण्यात. भगवंताने एवढ्या राहण्या कसं काय केल्या, अरे तुला एक भेटत नाही तू त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. भगवंताला एवढ्या नाही त्याच्याबद्दल नाही, तुला एक का भेटत नाही. तर भगवंताची भगवंताने 16,108 राहण्या केल्या होत्या, पण भगवंताने त्याच्या पहिले मोठ्या लिल्या केल्या ते तर बघ ना. द्रौपदीचं वस्त्र, तिला वस्त्र प्रदान केलं, तू करू शकतो का. भगवंतानं जेव्हा ते कमी वयात लहान वयात होते त्याने गोवर्धन धारण केला, तू एक दगडवीट धरून दाखव. ते पेक्षा जाऊ दे, भगवंतानं कमी वयामध्ये अग्निपान केलं, तू अग्निपान करून दाखव. एकच गोष्ट काय घेतो तू, म्हणजे त्याला म्हणतात शंकराचार्य म्हणतात अर्ध कुक्कुट न्याय. अर्ध कुक्कुट न्याय म्हणजे एका शेतकऱ्याकडे एक कोंबडी होती, सोन्याची अंडा देणारी होती. रोज सोन्याचा अंडा भेटायचं, रोज अंडा भेटायचं, खुश होत. पण त्याने एक दिवस विचार केला जो पुढचा भाग आहे ना तो खूप महागडा आहे, रोज याला दाणे खाऊ घाला लागतात, मी काय करणार याला अर्धच कापतो, म्हणजे माझा अर्धा भाग काय होईल, मला नुसते अंडे देत राहील. आणि त्याने कोंबडी कापली, काय झालं असेल, अंड बी गेलं आणि कोंबडी गेली.
तसंच अर्धवट, त्याला म्हणतात नीम हकीम खत्रे जान. जर अर्धवट नॉलेज असेल ना एखाद्या डॉक्टरला ना, साधूला, डॉक्टरला जर अर्धवट नॉलेज असेल त्या पेशंटचे हालच आहेत. आणि साधूला जर अर्धवट नॉलेज असेल तर साधकांचं वाटोळ झालं. म्हणून हे दोन लोक नेहमी ज्ञानपूर्ण असले पाहिजे, प्रॅक्टिकल असले पाहिजे, किंवा लोकांच्या श्रद्धेशी खेळून तुमचा नाश करू नका आणि लोकांचा पण नाश करू नका. म्हणून इथे भगवंत विशेष करून म्हणतात की अर्धवट नॉलेज घेऊ नका, ते परिपूर्ण नॉलेज घ्या. ते नॉलेज कसं श्रद्धेवर आधारित असलं पाहिजे, शब्दावर आधारित असलं पाहिजे. जसं महाभारतामध्ये श्रद्धाचे दोन उदाहरण छान आहेत. जेव्हा भगवान कृष्ण आपलं महाभारताचं युद्ध ठरलं होतं आणि युद्ध ठरल्यानंतर पहिल्यांदा दुर्योधन भगवान कृष्णाला भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर तो दुर्योधन भगवंताच्या कुठे बसला, त्याला अहंकार अभिमान होता, तो भगवंताच्या खांद्याजवळ जाऊन बसला. आणि खांद्याजवळ जाऊन बसल्यानंतर तो वाट बघत की भगवंत झोपले आणि भगवंत अंतर्यात नाही, त्यांना सगळं माहिती आहे, पण भगवंत नाटक करीत होते. थोड्या वेळ अर्जुन आला आणि अर्जुन कुठे बसला, भगवंताचं अवलोकन पाहिलं, दर्शन घेतलं आणि भगवंताच्या पायापाशी बसलं. आणि पायापाशी बसल्यानंतर हळूहळू भगवंताची सेवा करू लागलं. आणि मग थोड्या वेळा भगवंत म्हणतात, हे पार्थ कधी आलास तू? भगवंत आताच आलो. तर तो दुर्योधन म्हणतो, द्वारकाधीश मी पण आलोय. अच्छा, तू पण आलास का? आल्यानंतर काय येण्याचं कारण काय? भगवंत विचारतात दोघांना. ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमचं कौरव आणि पांडवाचं युद्ध ठरलेलं आहे, आम्हाला तुमची मदत पाहिजे. तर भगवान कृष्ण म्हणतात, मी एक तर पहिली संधी कोणाला देईन? अर्जुन लहान आहे आणि अर्जुनाला पहिली देईन. दुर्योधनाच्या मनात असे धगधग धगधग चालू होते. आणि मग काय करायचं ते म्हणजे, अर्जुन तुझ्यासमोर दोन पर्याय आहे, एक तर माझी नारायणी सैन्य असणार आहे आणि दुसरा मी निहत्ता असणार आहे, मी काही शस्त्रास्त्र उचलणार नाही, तुला काय निवडायचं तू ठरव. अर्जुनानं काय निवडलं? भगवान कृष्णाला निवडलं. आणि दुर्योधनाला एवढं मनात नाही का आनंदाचा उकळ्या फुटल्या की त्याची कल्पना नाही. तुम्हाला द्वारकाधीश धन्यवाद, तुमची नारायणी सैन्य घेऊन जातो. आणि तो घेऊन गेल्यानंतर पराजय झाला. तर दुर्योधनामध्ये काय होतं, एक तर विश्वास नव्हता, दुसरी गोष्ट श्रद्धा नव्हती, आणि तिसरं भगवंताच्या प्रती ईर्ष्या होती. म्हणून त्याने काय केलं, भगवंताची शक्ती निवडली. आणि इकडे अर्जुनाने पाहिलं की भगवंताचं काही दिसत नाही, पण अर्जुनामध्ये तीन गोष्टी होती की मी भगवंताला निवडले ना, तर भगवंतावर माझा विश्वास आहे आणि ते जे सांगेल त्या शब्दावर माझी श्रद्धा आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, अर्जुनाच्या मनात कोणाच्या प्रती ईर्ष्या नव्हती. म्हणून भगवंताला, ज्याच्या हृदयामध्ये ईर्ष्या असेल त्याच्या समोर दोन चॉईस आहेत, एक तर भगवंत किंवा भगवंताची शक्ती किंवा भौतिक गोष्टीचा मागणं करणं. आणि याचा परिणाम काय झाला, बाह्य दृष्टीतून वाटन की ही काही बिझनेस व्यवहार चांगला नाही झाला अर्जुनाचा आणि दुर्योधन हुशार निघाला. पण आंतरिक जर एंड रिझल्ट पाहिलं तर दुर्योधन फेलियर गेला आणि अर्जुन सक्सेस झाला. त्याच प्रकारे आता तुम्ही वस्तू मागता दुर्योधनासारख्या, पण मूर्तीच्या वेळेस तुम्हाला काही सोबत येणार नाही. पण आता जीवनभर तुम्ही भगवंताला मागितलं तर शेवटच्या क्षणाला भगवंताची भक्ती आणि भक्त तुमच्या सोबत कामाला येते. म्हणून तुमच्या समोर दोन चॉईस आहे, भगवंत निवडायचे का भगवंताची शक्ती निवडायची. आणि कशावर निर्भर आहे? श्रद्धेवर निर्भर आहे. म्हणून इथे शास्त्र सांगतंय की ह्या विश्वास आणि श्रद्धेमुळं आपण भगवंताला जिंकू शकतो किंवा प्राप्त करू शकतो. आपली श्रद्धा कशी आहे? आया मन में चलो तपोन में, आज तब्येत लय चांगली आहे चला सत्संगाला, आज मूड खराब आहे बसा टीव्ही बघत. आपली श्रद्धा म्हणजे डळमळीत आहे, एकदम अशी स्पीड मध्ये वरती जाते खाली येते वातावरणानुसार. सोमवार आले की महादेवाचं मंदिर, मंगळवार आले की संतोषी माताचे मंदिर, बुधवार आला कृष्णाचं मंदिर, गुरुवार आला की दत्ताचे मंदिर, शुक्रवार आला दुर्गादेवी, शनिवार आला शनिदेवाच्या मारुतीचं मंदिर, रविवारी दूरदर्शन हॉटेल धाबे साधना मिसळ पाव हॉटेलमध्ये जाऊन ते दूरदर्शन झाले. श्रद्धा आपली काय? किंवा जे सीझन असेल ना, लोक सिजनेबल, जन्माष्टमी आले की आमच्याकडे गर्दी करतात, हनुमान जयंती आले की हनुमानाच्या मंदिरात गर्दी. आता नवरात्र आली सगळा ऊत येतो पहाटेची उठायण्याचा. आता पोरांचा ऊत वेगळा असतो, पोरींचा ऊत वेगळा असतो, माणसाचा वेगळा असतो, कोणाचे काय काय असतं. म्हणजे काय आपली श्रद्धा? म्हणजे मुळी श्रद्धा असेल ना, तर याचा अर्थ तुम्हाला भगवंत नाही भेटत. मनानुसार करताना आता आमचे सुदामापुरी छान म्हणतात,
मन की सुनोगे तो मन की बन जाओगे. काय? मन की सुनोगे तर मन की बन जाओगे. आणि मन की कसं आहे? मन की कशाला म्हणतात? माकडाला. आणि माकड काय करते? एक शांत बसतं की इथं, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. तसं आपली माकडासारखी अवस्था आहे. हे देव झालं की ते देव, ते झालं की ते देव. जिकडे माकडासारखे मंकी म्हणतात त्याला. म्हणून इथे भगवंत आपल्याला काय सांगतात की भगवंताची श्रद्धापूर्वक भक्ती करणं आणि अंधश्रद्धेतून मुक्त होऊन श्रद्धेकडे जाणं. आणि याच्यासाठी एक सुंदर भगवंत म्हणतात की श्रद्धा कशी वाढेल. जगाच्या प्रकृतीचा जर आपण अभ्यास केला की ही सृष्टी चालती कशी, हवा पाणी प्रकाश एकदम ऋतुमान व्यवस्थित चालतात. रोज आपल्याला प्रकृती सगळं काय देत आहे हे तेव्हा कधी समजेल जेव्हा श्रद्धा असेल ना की भगवंत मला काही देतात. एक कथा सांगतो, एक सुंदर कथा आहे. मला कथा आठवली. एकदा नारद मुनी असं फिरत होते एका गावामध्ये. आणि गावात गेल्यानंतर पहिल्यांदा ब्राह्मणाने विचारलं की तुम्ही आता तुम्ही वैकुंठात नेहमी जात असतात, भगवंताला जरा मला विचारा की माझा उद्धार कधी होईल. मग नारद मुनी म्हणले ठीक आहे मी विचारतो. पण ते ब्राह्मणच्या पुढे गेल्यानंतर चांभाराकडे गेले आणि चांभाराने विचारलं की नारद मुनी मी अतिशय दीनहीन आहे, पतित आहे, जरा भगवंताला विचारा माझा कधी उद्धार होईल. नारद मुनी म्हणले ठीक आहे मी भगवंताला गेल्यानंतर विचारून घे. आणि मग नारद मुनी फिरत करत करत सगळे देवदेवताकडे जाऊन नाही का भगवान विष्णूकडे जातात. आणि भगवंता मी भौतिक जगात गेलो, फिरल्यानंतर दोघांना प्रश्न विचारलाय तुम्हाला. एक ब्राह्मण प्रश्न विचारला की माझा उद्धार कधी होईल. तर भगवंत म्हणते 25 जन्मांतराचा उद्धार होणार. तर नारद मुनीला प्रश्न पडला, असेल माहित नाही. आणि मग नारद मुनी पुन्हा दुसरा प्रश्न विचारला की चांभाराचा उद्धार कधी होईल. भगवंत ते म्हणे ह्या जन्मातच उद्धार होणार. म्हणे असं कसं काय भगवंत. म्हणजे जाऊन तू नाही का त्यांची परीक्षा घे आणि त्यांना सांग, ते विचारतात की भगवंत काय करीत होते, मग त्यानुसार तुझ्या प्रश्नाचं उत्तर घेतो. आणि मग नारद मुनी आल्यानंतर पहिले ब्राह्मणाने विचारलं की तुम्ही जाऊन आले का, भगवंत काय करत होते. नारद मुनी सांगितलं की भगवंत सुईच्या छिद्रातून नाही का हत्ती घालत होते. तर ब्राह्मण म्हटला असं कसं काय शकेल, काही वेडापणा सांगतात. सुईच्या छिद्रातून भगवंत जातील का कधी, आपला हत्ती जाईल का. येड्यापणा काढतात काही, म्हणजे भगवंतात त्याची श्रद्धा नव्हते. आणि मग तेच वाक्य चांभाराला विचारलं. चांभाराने विचारलं की का हो नारद मुनी तुम्ही माझा प्रश्न विचारला का. हो विचारला, पण नेमकं भगवंत काय करत होते. ते म्हणले भगवंत आहे ना सुईच्या छिद्रातून नाही का हत्तीला घालवत होते. तर तो चांभार एवढा प्रसन्न झाला की माझे भगवंत किती महान आहेत की सुईच्या छिद्रातून सुद्धा हत्तीला घालू शकते आणि एकमेव कार्य तेच करू शकतात. तर त्यावेळेस नारद मुनीला कळालं की ब्राह्मण जातीचा आहे पण याच्यामध्ये श्रद्धा नाहीये. पण जो चांभार आहे दीन आहे पण याची श्रद्धा काय होते की माझे भगवंत हे महान आहेत. मग तिथं नारद मुनी विचारतो तुला एवढी श्रद्धा कस काय. ते म्हणतात की जे वडाचं झाड आहे ना अतिशय छोटस फळ असतंय पण छोट्या फळामध्ये एवढा वटवृक्ष निर्माण करतात. तर मग छोट्याच्या छिद्रातून हातीला घालायला भगवंताला काय. म्हणजे एवढ्याशा छोट्याशा बीजामुळून मोठा वटवृक्ष जमा होतो. तर सुईच्या छिद्रातून हाती जायला भगवंताला काय लागणार आहे. आणि मग तिथे सांगायचा मुद्दा की तुम्ही वर्ण जात हा महत्वाचा नाही, तुमची श्रद्धा काय हे महत्वाचं आहे. त्या श्रद्धेनुसार तुमचं गंतव्य ठरलं जातं. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतात की इथे कोण करू शकत नाही, अवजांती महामुडा. जे मूर्ख लोक आहेत ते भगवंताची श्रद्धा डेव्हलप करू शकत नाही. म्हणून इथे शास्त्र सांगते अश्रद्धा धानसे संशय आत्मा विनशती नायम लोकस्ती न परो न सुखम न संशय आत्मा. की भगवंत या गीतेमध्ये अश्रद्धा धानसे, अश्रद्धाधान व्यक्ती नेहमी संशय राहतो, डाऊट मेंटॅलिटी राहते. तो डाऊट मेंटॅलिटी मध्ये राहतो. असंच का तो म्हणतो माकडाने कधी युद्ध केलं का, लंकेमध्ये जाताना दगड कसे फेकले. म्हणजे जो शास्त्रामध्ये सगळीकडे डाऊट काढत राहणार ए टू झड. असं कसं का होऊ शकतो, तसं कसं का होऊ शकतो, आता कसे माणसं उडत नाहीत, त्या टायमाला बरे उडत होते. म्हणजे त्याचे नेहमी डाऊट मेंटली राहतो. त्याची गती काय होतात, संशयात्मा विनस येतो, स्वतः नाश करतो. आणि सगळ्यात महत्वाचं नायम लोक न परो, या जगामध्ये तो सुखी राहत नाही आणि दुसरं परलोकात सुद्धा तो सुखी राहू शकत नाही, नेहमी संशय आत्मा आहे. मग अशा लोकांसाठी भगवंत म्हणतात की असा ज्याची श्रद्धा असेल
तर भगवंत म्हणतात श्रद्धान असे परम मतपरा भक्तोस्मी न प्रिय. जो श्रद्धायुक्त भक्ती करतो तो मला सगळ्यात प्रिय आहे आणि त्याच्यावर माझी श्रद्धा तिची माझ्यावर माझी त्याच्यावर श्रद्धा असेल तो सगळ्यात मला प्रिय व्यक्ती आहे भगवंत म्हणतात. आणि ती कशी असणार? येतून धर्ममिद अमृतमिदम यथाक्त परोपासते. ते प्रेमाने त्या श्रद्धेमुळे कसं होतंय, माझी उपासना करतो आणि धर्मानुसार करतो, त्या श्रद्धेचं परिपूर्ण फळ होतंय. आणि ही श्रद्धा कशी निर्माण होते तर याला गुगल मॅप म्हणतात. जसं तुम्हाला आता मंदिर द्यायचं असेल तर गुगल मॅप लावतात ना, किंवा तुमच्या ऑफिसला जायचं किंवा नवीन ठिकाणी जायचं असेल तर गुगल मॅप लावतात. तसंच भगवंताकडे जाण्यासाठी गुगल मॅप आहे. पहिलं म्हणजे अधो श्रद्धा. श्रद्धा कशाच्या माध्यमातून? तथा साधू संघ. ती श्रद्धा डेव्हलप करायचं असेल तर साधूच्या संघात जावं लागतं. साधू काय करेन? तुमची हळूहळू श्रद्धा डेव्हलप करेल. तर ती श्रद्धा कशी डेव्हलप होईल? दोन गोष्टीमुळे. साधूच्या वाणीतून ऐकून, दुसरं शास्त्राचा अध्ययन करून. आणि मग अधो श्रद्धा तथा साधू संघ. साधू संघ, साधूच्या संघाचं राहायचं. मग साधूच्या संघात आलं त्या श्रद्धेच्या आधारावर काय? भजन क्रिया. मग तो भजन करायला लागेल की नाही बाबा हे सगळं काही आहे. आणि मग भजन क्रिया झाल्यानंतर काय होईल? अनर्थ निवृत्ती. अनर्थ या शब्दाचं काय? ज्याचा अर्थ नसलेला. अनर्थ हा शब्द काय? काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य याच्यातून तो मुक्त होतो. आणि मग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती झाल्यानंतर काय होते? भगवंताच्या प्रति निष्ठ राहतो. एक निष्ठ राहतो की हेच माझे काही भगवंत आहेत, यांच्याशिवाय मी कोणाला शरणागत जाणार नाही. माझ्या जीवनात सुख दुःख येऊ, मान अपमान येऊ, काय याचं ते येऊ द्या. पांडवने कधी आपल्या निष्ठेमध्ये कमी नाही केली, कधी भगवंतांना कंप्लेंट नाही केली भगवंता. म्हणून सांगण्याची ही निष्ठा. निष्ठा झाल्यानंतर काय होते? त्या रुची नामामध्ये रुची निर्माण होते. आणि रुचीच्या आधारावर काय होते? भगवंताच्या प्रती आसक्ती वाढते. आसक्तीमुळे भाव होतो की भगवंत माझे स्वामी, मी त्याचा सेवक आहे. आणि त्या भावामुळं प्रेम होतं. याला म्हणतात गुगल मॅप. पुन्हा एकदा रिपीट. अधो श्रद्धा तथा साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. ह्या स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर भगवंताला प्रेम होते. आणि म्हणून इथे आपल्याला ह्या गुगल मॅपनं जेव्हा जाऊ तर निश्चित आपल्याला नाही का लौकिक श्रद्धेपेक्षा, जी लौकिक श्रद्धा आहे ना अंधाधुंदी, त्यापेक्षा शास्त्रीय श्रद्धा पालन करून भगवंताला प्राप्त करायचं. आणि म्हणून आपल्याला अंधश्रद्धेकडून कुठं जायचं? श्रद्धेकडे जायचं. अंधश्रद्धेनं फॉलो करू नका. न तुमचा फायदा आहे न तुमच्या मागे येणारे फायदा. जसं मी मेंढीचं उदाहरण दिलं, एखादा अंधश्रद्धेवाला स्वतः पडेल आणि तुम्हाला घेऊन पडेल. म्हणून शास्त्राच्या गुरु हे ट्रायंगल ध्यानात ठेवायचं. कधी कोणतेही देवदेव करतात ना तर एक ट्रायंगल ठेवायचं, त्याला म्हणतात त्रिकोण. गुरु, साधू आणि शास्त्र. जे गुरु सांगतायत ते कोण्या बेसवर सांगतायत? तर शास्त्राच्या आधारात. म्हणजे गुरु जे काही रेफरन्स करतात ते शास्त्राचा. मग रेफरन्स केलं, मग याच्या पहिले ज्यांनी फॉलो केलं त्याचे कोणी उदाहरण आहेत का? त्याला म्हणतात साधू. साधू म्हणजे तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, जे महाराष्ट्रातले संत, भरपूर जे संत होते त्याने गुरुचं ऐकलं आणि साधू शास्त्राचं पालन केलं, म्हणून भगवत प्राप्ती झालेली. म्हणून आपल्याला भगवत प्राप्ती करायचं असेल तर आपलं वर्तमान पूर्ववर्ती आचार्याला बघायचं, म्हणजे याला म्हणतात साधू. आणि जे गुरु आहेत, गुरु साधू हे शास्त्र आपल्या जीवनात ठेवलं तर भगवंत भेटतात. म्हणून बाहेर जेव्हा कधी जातात हे ट्रायंगल बघायचं की जे सांगतोय शास्त्रानुसार आहे का, आणि हे जे गुरु फॉलो करतात ते शास्त्राला धरून आहे का. बरं, हे दोघांनी फॉलो केले, याच्या पहिले कोणाला रिझल्ट भेटला का? रिझल्ट भेटला तर फॉलो करा, नाही भेटला तर नका करू. आणि मग ही श्रद्धा कशी होईल? लौकिक श्रद्धेपेक्षा शास्त्रीय श्रद्धाद्वारे आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा.